नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आपण आज आपल्या शेतामध्ये आहे की जिथे आपण मजल्याची शेती केली आहे। इथे 4 मजल्याची शेती केली आपण। म्हणजे बघा ड्रॅगन फ्रूट, केशर आंबा, सदाबहार पेरू आणि त्यामध्ये आपण लावली आहे ही मोहगुनी। म्हणजे एकूण 4 मजल्याची ही शेती आहे। ड्रॅगनच्या त्या बाजूला म्हणजे 12 बाय 12 फुटावरती पेरू, आंबा तो आंबा 12 फूट आणि ड्रॅगन टू ड्रॅगन 12 बाय 2 ची लागवड, अशा पद्धतीने ही आपण मजल्याची शेती केली आहे। केशर आंबा आपला हा आहे 12 बाय 3 फुटावरती आणि सदाबहार पेरू आहे 12 बाय 2 फुटावरती आणि मोहगुनी आहे आपली ही 5-5 फुटावरती। म्हणजे एकूणच आपण 4 मजल्याची शेती येथे केली आहे। म्हणजे जवळपास 12 बाय 2 वरती आपले सदाबहार पेरू बसले 1800 रोप आणि हा केशर आंबा जो आहे हा 1 एकर मध्ये आपला केशर आंबा 12 बाय 3 वरती जी लागवड आहे हे बसले आहे आपले 1200 झाड आणि त्यात आहे आपला ड्रॅगन आणि मोहगुनी। म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर ह्या मजल्याच्या शेतीमधून आपण लाखो रुपये उत्पन्न घेऊ शकतो। ड्रॅगनचा बहार सदाबहार पेरू असल्यामुळे त्याला वर्षभर पेरूला पेरू येणार आणि केशर हा जो आंबा आहे हा वर्षातून एकदा येणार। हा आंबा कमीत कमी 40 ते 50 वर्ष चालणार, पेरू 8 ते 12 वर्षापर्यंत चालणार आणि ड्रॅगनची शेती ही 25 ते 30 वर्षापर्यंत चालणार। मोहगुनीला आपण LIC क्रॉप म्हणतो। म्हणजे हे क्रॉप आपलं दर 12 ते 15 वर्षांनी कटिंग केल्यानंतर हे 3 वेळेस परत क्रॉप तयार होतं। म्हणजे एकंदरीत आपण 1 एकरातून लाखो रुपये उत्पन्न घेऊ शकतो आणि ही आज काळाची गरज झालेली आहे की जे आपण पारंपरिक पिकांमध्ये अवलंबून न राहता आज आपण आधुनिकतेकडे आहे। अति घनदाट लागवड करून मजल्याची शेती करून लाखो रुपये उत्पन्न घेणं ही आज शेतकऱ्यासाठी काळाची गरज आहे। तर आपण नक्कीच परिवर्तन करूया आणि मजल्याच्या शेतीमध्ये आपण आता प्रवेश करू आणि ह्या पद्धतीने अति घनदाट लागवड करून लाखो रुपये उत्पन्न घेऊ। धन्यवाद। मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून। तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली। तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली।